नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्याच्या अनुषंगाने आपण ज्या काही सेवा उपासना करतोय, अर्थातच या महिन्याच्या अनुषंगाने ज्या काही सेवा केल्या जातात, हा महिनाच मुळात भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असून माता लक्ष्मीचं सुद्धा पूजन या महिन्याच्या अनुषंगाने केलं जातं, ज्यामुळे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचे तर आशीर्वाद मिळतातच, त्याचबरोबर माता लक्ष्मीचेही आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या घरी लक्ष्मीची कमतरता भासत नाही किंवा लक्ष्मी स्थिरावते असंही म्हटलं जातं. मग या महिन्यामध्ये अजून काही विशेष सेवा केल्या जातात का? तर त्या विशेष सेवा अर्थातच आपण या महिन्याच्या अनुषंगाने पितृतृप्तीसाठी सुद्धा सेवा करू शकतो. मग पितरांसाठी, पितरांच्या सद्गतीसाठी आपण जी काही सेवा करतो ती सेवा सगळ्यात मोलाची म्हटली जाते, कारण पितर सुखी असतील तर तुमचं जीवन समृद्धतेने भरलेलं असतं आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची सेवा केली जाते ती म्हणजे पितृतृप्तीसाठी. जसे की मागे मी एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता की पितरांच्या सद्गतीसाठी, पितरांच्या आशीर्वादासाठी आपण काही सेवा केल्या पाहिजे. त्यात प्रामुख्याने सांगितलं गेलं होतं की आपल्याला भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. भागवत ग्रंथाचं पारायण केल्यामुळे जन्मजन्मांतरीचे जे काही शाप तळतळाट असेल ते तर दूर होतीलच, त्याचबरोबर तुमच्या जीवनात जर काही कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या अडचणी नक्कीच दूर होतील. मग या अडचणी कशा स्वरूपातल्या असतात त्या सगळ्या व्हिडिओमधून आपण चर्चा केलेली आहे. तर या पितरांच्या संतुष्टीसाठी आपल्याला ज्या काही सेवा करता येणार आहेत त्या सेवा आपण येणाऱ्या 4 दिवसात करू शकतो. म्हणजेच अधिक महिना संपायला आलाय, मात्र जाता जाता ज्या काही 4 तिथी शिल्लक आहेत या 4ही तिथींना आपण भगवान श्री हरी विष्णूंचे अर्थातच नारायणांची सेवा करू शकतो, माता लक्ष्मीची सेवा करू शकतो, त्याचबरोबर पितृतृप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाची असलेली सेवा तीही आपण करू शकतो. त्यासोबतच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लय तत्वाचा स्वामी मानल्या जाणाऱ्या भगवान महादेवांची सुद्धा सेवा करण्याची संधी आपल्याला या 4 दिवसांमध्ये मिळणार आहे. तेव्हा या उर्वरित 4 दिवसांमध्ये आपण कुठल्या सेवा कराव्यात या सगळ्या गोष्टीची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर मग व्हिडिओमधून संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी याच तिथींबद्दल संपूर्ण माहिती. तसेच जी काही अमावस्या तिथीबद्दल माहिती असेल ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया, कारण पितृतृप्तीसाठी केली जाणारी सेवा सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि ती सेवा अर्थातच पितरांच्या सद्गतीसाठी असलेली सेवा अमावस्येला केली जाते. दर्श अमावस्या 14 तारखेला आहे. या अमावस्येला सुरुवात केव्हा होईल, हे अमावस्या केव्हा संपणार आहे, या अमावस्येच्या अनुषंगाने आपण कुठली सेवा करू शकतो, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया द्वादशी तिथी, त्रयोदशी तिथी आणि चतुर्दशी तिथीबद्दल विशेष माहिती. या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात, या दिवशी कुठल्या सेवा कशा प्रकारे कराव्यात, या सगळ्या गोष्टींची माहिती बघूया. तर 12 जून या दिवशी आहे द्वादशी तिथी आणि ही द्वादशी तिथी समर्पित आहे भगवान श्रीहरी विष्णूंना. भगवान श्रीहरी विष्णूंच्या सोबतच आपण जर सेवा करत असतो ती सेवा म्हणजे भगवान महादेवांची सेवा. मग ती सेवा का? तर या दिवशी द्वादशी सोबतच त्रयोदशी तिथी सुद्धा असणार आहे आणि या द्वादशी आणि त्रयोदशी या दोनही तिथी जेव्हा एकत्र येतात तेव्हा हरिहराची सेवा केली जाते. हरी अर्थातच नारायण म्हणजेच श्रीहरी विष्णू आणि हर म्हणजेच महादेव. नारायणांची आणि महादेवांची एकत्रित सेवा करण्याला हरिहर सेवा असंही म्हटलं जातं. म्हणूनच द्वादशीला शुक्रवार असून या दिवशी जी काही तुम्ही पूजा करणार आहात, जे काही सेवा करणार आहात त्या सेवेत प्रामुख्याने सेवा करावी ती म्हणजे विष्णू सहस्रनामाची सेवा. या विष्णू सहस्रनामाचं पठण द्वादशी तिथीला करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्याचं कारण असं आहे की द्वादशी तिथी ही समर्पित आहे भगवान नारायणांना आणि भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी प्रभावी स्तोत्र जर कुठलं असेल तर ते विष्णू सहस्रनाम मानलं जातं. म्हणूनच विष्णू सहस्रनाम वाचन करावं, पठण करावं. त्याचबरोबर भगवान नारायणांना किंवा तुम्ही तुमच्या देवघरातल्या बाळकृष्णाला देखील अभिषेक पूजन करून तुळशी अर्चन करू शकतात. मग तुळशी अर्चन करण्यासाठी विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. म्हणजेच नारायणांच्या 1008 नावांचा उल्लेख करून तुळशी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी त्रयोदशी तिथी म्हणजे अतिशय उत्तम तिथी म्हणजेच प्रदोष आहे. हा प्रदोष जेव्हा शुक्रवारी येतो तेव्हा याला भृगु प्रदोष सुद्धा म्हणतात. हा प्रदोष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ह्या प्रदोषाच्या दिवशी तुम्ही जी काही सेवा उपासना करतात ती श्रद्धेने मनोभावे जर केली असेल तर तुम्हाला
या प्रदोषाच्या सेवेच्या अनुषंगाने तुमच्या कर्जमुक्तीतून तुम्हाला कर्जमुक्ती होण्यासाठी मदत होते आणि म्हणून हा प्रदोष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अधिक महिन्याच्या अनुषंगाने मागील काही व्हिडिओमध्ये आपण कर्जमुक्तीसाठी काय सेवा कराव्यात हे सगळं बघितलं होतंच. मग त्याच अनुषंगाने जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी त्यासाठी सेवा करून बघा. तुम्ही प्रदोष काळात प्रदोषाच्या दिवशी जर समजा विष्णूंची सेवा करत असाल तर विष्णूंची, व त्याचबरोबर त्रयोदशी तिथीच्या दिवशी प्रदोष काळात भगवान महादेवांची सेवा करतात तेव्हा तुमच्या सकल मनोकामना पूर्ण होत असतात. त्याचबरोबर तुम्ही या महादेवांच्या सेवेसोबतच नारायणांची सेवा करणार आहात, म्हणजेच तुम्हाला अत्यंत महत्त्वाची सेवेची संधी उपलब्ध झालेली आहे. या संधीचं सोनं करावं असं मला वाटतं. तर मग या दिवशी तुम्ही जी सेवा करणार आहात, जसं की मगाशी सांगितलं, विष्णू सहस्रनामाची सेवा करावी. त्याचबरोबर भगवान महादेवांची जेव्हा सेवा करायची आहे तर त्यासाठी महादेवांना 1008 बिल्वपत्र अर्पण केले जातात. 1008 बिल्वपत्र महादेवांच्या 1008 नावांनी नामावली म्हणून ते अर्पण करावी. त्याचबरोबर महादेवांच्या 108 नावांचा सुद्धा उल्लेख आपण करू शकतो, त्याचंही पठण आपण करू शकतो. मग आपल्याला जर शक्य नसेल की 1008 तुळशीपत्रसुद्धा आपल्याकडे नाही आहेत आणि 1008 बिल्वपत्रसुद्धा आपल्याकडे नाही आहेत, मग अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस या अधिक महिन्याच्या अनुषंगाने जसं की आपण 33 या संख्येला विशेष महत्त्व देतोय, तर 33 बिल्वपत्र किंवा 33 तुळशीपत्र हातात घेऊन विष्णू सहस्रनाम किंवा मग विष्णू सहस्रनामावली किंवा त्यासोबत महादेवांची जे 1008 नावं आहेत ती नामावली घेऊन याचं अर्पण करावं. हे अर्पण केल्यानंतर याला अर्चन असं म्हटलं जातं. तर हे अर्चन केल्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे संकल्पपूर्वक पूजन करून ती मनोकामना या देवतांच्या समोर ठेवल्याने हरी आणि हर या दोघांचंही तुम्हाला फलस्वरूप प्राप्त होतं आणि त्या अनुषंगाने तुमचे सगळ्या मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात. म्हणून या सेवेला विशेष महत्त्वाचं मानलं जातं. तसं म्हटलं तर हरीची सेवा आणि हराची सेवा अर्थातच हरिहर दोघांचीही सेवा केल्याने सृष्टीचं संतुलन साधलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनात आध्यात्मिक संतुलन साधण्यासाठी, आध्यात्मिक उन्नती आपली चांगली होण्यासाठी या दोनही देवांची सेवा आपल्याकडून होणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा आपण विशिष्ट मुहूर्तावर या सेवा करतो तेव्हा या सेवांचं जे काही फल आहे ते आपल्याला अधिक स्वरूपात मिळत असतं. म्हणूनच आपल्या मनोकामना अतिशीघ्र त्याने पूर्ण होताना दिसतात. तेव्हा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की द्वादशी आणि त्रयोदशी या दोनही तिथींना कशी सेवा करावी. समजा तुम्हाला द्वादशीच्या अनुषंगाने किंवा त्रयोदशीच्या अनुषंगाने 12 तारखेला आपल्याला ही सेवा जर करता आली नाही तर हीच सेवा तुम्ही 13 तारखेला अर्थातच चतुर्दशीच्या दिवशीसुद्धा करू शकतात. चतुर्दशीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला अधिक महिन्याच्या अनुषंगाने भगवान नारायणांची पूजा करता येते आणि चतुर्दशी तिथी समर्पित आहे भगवान महादेवांना. म्हणूनच तुम्ही या दोनही देवतांची याचप्रमाणे सेवासुद्धा करू शकतात, उपायसुद्धा करू शकतात. तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या तर पूर्ण होतीलच, त्याचबरोबर तुमच्या जीवनात जी काही आध्यात्मिक उन्नती साधायची आहे तर त्या आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदा होईल. विशेष उपाय जो तुम्हाला करायचा आहे तो विशेष उपाय या दिवसाचा जो असणार आहे तो म्हणजे संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळात प्रदोषाची पूजा करावी. ज्यांना कोणाला प्रदोष आहे, अर्थातच प्रदोष करण्यामागे काही मनोकामना पूर्तीचे हेतू असतात, संकल्प असतात, तेव्हा केव्हा प्रदोष केले जातात. परंतु दर महिन्याकाठी जे प्रदोष येतात त्या प्रत्येक प्रदोषाचं महत्त्व वेगवेगळं आहे आणि त्या अनुषंगाने तो प्रदोष व्रत केलं जातं. त्या प्रदोष व्रताच्या अनुषंगाने 12 तारखेचा जो काही प्रदोष आहे तो प्रदोष शुक्रवारी आलेला प्रदोष असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्जमुक्तीतून मुक्तता मिळण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तेव्हा प्रदोष काळात महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करावा. अभिषेक पूजन केल्यानंतर बिल्वपत्र अर्पण करावे, आरती केल्यानंतर नैवेद्य अर्पण करावा आणि ज्या काही सेवा आहेत त्या सेवा पूर्ण कराव्या. या सेवा करत असताना जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो तेव्हा 33 दिवे आपल्याला लावायचे आहेत. 33 दिवे नारायणांच्या पुढे आणि महादेवांच्या पुढे लावायचे आहेत. या अनुषंगाने तुम्हाला अतिशय सकारात्मकता तुमच्या जीवनात येणार आहे
आणि ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत त्या तर पूर्ण होतीलच, त्याचबरोबर तुमच्या जीवनात असलेल्या ज्या काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो, त्या सकल अडचणींचा सामना करताना निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, त्या सगळ्या समस्यांचं निराकरण या अनुषंगाने होणार आहे व 33 दिव्यांच्या प्रकाशाने तुमचंही जीवन प्रकाशमान दैदिप्यमान होण्यास मदत होईल. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दर्श अमावस्येला पितृ ऋणातून मुक्ततेसाठी कुठली सेवा कशा पद्धतीने करावीत व या सेवा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात कुठल्या प्रकारचे लाभ होणार आहेत, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.